स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। नक्कीच मला माहिती आहे तुम्ही प्रत्येकजण कोडिंग कोर्ससाठी वाट बघत होतात आणि आज आपण कोडिंग कोर्स लॉन्च करतोय। पूर्ण व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेन की आपण कोडिंग कोर्स कसा घेणार आहेत, किती ड्युरेशन असणार आहे आणि काय काय आपण या कोडिंग कोर्सच्या माध्यमातून घेणार आहेत। कित्येक मुलं पर्सनल काउन्सिलिंग नाही घेऊ शकले आणि खूप रिक्वेस्ट येत होत्या की त्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा काही सोल्युशन घेऊन आलो आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। आणि लास्टली मला आज हे पण डिस्कस करायचं आहे की तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल माहीत आहेत, राईट? मग या पर्सेंटाईलवरून कॉलेज कोणतं मिळणार हे थोडंसं जर आयडिया घ्यायची असेल तर कसं आपण हे प्रेडिक्ट करू शकतो, हे तिन्हीच्या तिन्ही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहेत। आजचा व्हिडिओ मे बी थोडा लेंदी होईल कारण भरपूर गोष्टी आज कव्हर करायच्या आहेत, पण लक्षात घ्या मे बी तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल कराल, तुम्ही कोडिंग कोर्समध्ये एनरोल कराल, आय डोंट नो, पण नक्कीच तुम्ही काहीतरी आज नवीन शिकाल कारण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी आज या कोडिंग कोर्समुळे वेगवेगळ्या सांगणार आहे। त्यामुळे नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा। सगळ्यात पहिले बोलूया की दादा ठीक आहे माझ्याकडे पर्सेंटाईल आहे, तर मग मी कसं प्रेडिक्ट करू की मला कोणतं कॉलेज मिळणार, राईट? सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये ना एक PDF लिंक देतो आहे, ती गेल्या वर्षीच्या कॅप राऊंड 3ची कट ऑफ आहे। ओके, आता तुम्ही कट ऑफ काय असतो या सगळ्या गोष्टीत जास्त पडायचं नाही, मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे सगळं सांगेन, पण सध्याच्या घडीला काय करा, ती PDF डाउनलोड करा। ती PDF डाउनलोड केल्यावर ना तुम्हाला तिथे खूप सारे असे बॉक्सेस दिसतील आणि वर कॉलेजेसची नावं दिसतील, ठीक आहे? जास्त त्याच्यामध्ये बॉक्सेसच्या डेप्थमध्ये जाऊ नका, तुम्ही फक्त तुमची कॅटेगरी पकडून चला की माझी काय असेल, ओपन असेल, OBC असेल, जी काय असेल ती तुम्ही तुमची फक्त कॅटेगरी आणि तुम्ही मेल आहेत का फिमेल आहेत एवढंच तुम्हाला माहीत असलं पाहिजे। जास्त डेप्थमध्ये आज जाऊ नका, 2-3 दिवसांनी मी पूर्ण ही PDF एक्सप्लेन करेन, तेव्हा तुमच्या सगळं लक्षात येईल। ओके, सगळ्यात पहिले एका गोष्टीचा ती PDF डाउनलोड केली की बघा तिथे तुम्हाला दिसेल की कॉलेजचं नाव दिसेल। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथे PDF आपण सर्च करतो की तिथे तुम्ही सर्च करा 6175, ओके? हा PCCOE कॉलेजचा कोड आहे। ओके, तुम्ही हा कोड काय असतो काय नाही मी सगळं एक्सप्लेन करणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये, पण आजच्या घडीला एवढंच तुम्ही बघा। तुम्ही जेव्हा ते ओपन कराल बघा तुम्हाला तिथे दिसेल की सिव्हिल इंजिनिअरिंग, ओके? सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पहिले लिहिलं आहे बघा G ओपन्स, ओके? G ओपन्स म्हणजे काय रे? जनरल ओपन्स, ओके? G म्हणजे फॉर जनरल्स, L म्हणजे लेडीज, म्हणजे सगळी मुलं कशामध्ये बघतील? जनरलमध्ये, ओके? आणि L म्हणजे लेडीज Lमध्ये बघतील, ओके? म्हणजे जनरल ओपन लिहिलं असेल त्याचा अर्थ काय? जनरल ओपनचा कट ऑफ म्हणजे ओपनचा कट ऑफ। G OBC लिहिलं असेल त्याचा अर्थ काय? जनरल OBCचा कट ऑफ, ओके? L OBC लिहिलं असेल तर काय? लेडीज OBCचा कट ऑफ। बस इथंपर्यंत तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही अख्खी PDF ॲनालाइज करू शकता, ओके? तर PDF मध्ये बघा तुमचे काय पर्सेंटाईल आहेत, सपोज आपण 90 धरूया, 85 धरूया। ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे PCCOE मध्ये बघा जनरल ओपनचा कट ऑफ किती आहे? 83। जर तुमची कॅटेगरी SC असेल तर किती कट ऑफ आहे? 87, ओके? सॉरी 88 कट ऑफ हा ओपनचा आहे आणि SC कॅटेगरीचा 87 आहे। NT1 कॅटेगरी असेल तर तुमचा कट ऑफ किती आहे? 79। सगळ्यांना पाहिजे असतं कॉम्प्युटरचा जनरलचा कट ऑफ आहे 98 आणि SC कॅटेगरीसाठीच तोच कट ऑफ आहे 95, ओके? म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे की तुम्हाला कुठे काय मिळू शकतं। मी तुम्हाला काही कॉलेजेसचे कोड डिस्क्रिप्शनमध्ये देईन। या सगळ्या कॉलेजेसमध्ये मी काय करेन, Tier 1चे 2, Tier 2चे 2, Tier 3चे 2 आणि Tier 4चे 2 असे मी 4 कॉलेजेस, एक 8 कॉलेजेसचे कोड तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन। तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या काम, तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँचेस मिळू शकतात, ओके? काय ब्रँच घ्यायची, काय नाही, फॉर्म कसं करायचं, सगळ्या पुढच्या गोष्टीत आत्ता त्याचा अजिबात विचार करू नका। पण पहिले काय करा, ही PDF ओपन करा। या PDF मध्ये तुम्हाला जे काही कॉलेजेसची नावं माहिती आहेत, जे काय माहिती आहेत त्या कॉलेजेसची नावं सर्च करा, ओके? आणि याच्यामध्ये बघा की तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ लास्ट इयर पर्टिक्युलर ब्रँचसाठी किती होता। मग सपोज तुम्ही PCCOE धरलं तर PCCOE मध्ये मला कुठे ॲडमिशन मिळेल, ओके? आता समजा तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहे, आता PCCOEचं जास्त असतो, मी मॉडर्न कॉलेज घेतलं, हेही पुण्याचं एक चांगलं कॉलेज आहे। आता इथे ENTCचा जर कट ऑफ बघायला गेलात तुम्ही तर तो होता 85%, ओके? किती होता? 85% ओपनसाठी। OBCसाठी तोच कट ऑफ 85 होता, लेडीजसाठी OBCसाठी तो 83 होता, ओके? ही PDF तुम्ही या बॉक्सेसमध्ये तुम्हाला सगळं दिसेल, ओके? सेम तुम्ही जर तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग बघितली तर ती 35%ला भेटलेली आहे, ओके? ओपनसाठी, ओके? तर मला काय सांगायचं लक्षात आलं की या पद्धतीने तुम्ही स्वतःचे एक कॉलेजचा एक कॉलम बनवू शकता की मला कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचेस मिळत आहेत। मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेन की लक्षात घ्या, तुम्ही टॉप 20 कॉलेजेस यूट्यूबवरही सर्च केलं तुम्हाला टॉप 20 कॉलेजेस मिळतील, राईट? माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, तुम्ही तो चेकआउट करा, ती सगळी कॉलेजेस लिहून काढा आणि त्याच्यापुढे मला कोणत्या ब्रांचेस त्यामध्ये लास्ट इयरच्या कट ऑफ प्रमाणे मिळू शकतात त्याचा विचार करा आणि त्याच्या पुढे काय करायचं हे मी नंतर सांगतो। पण सध्या एवढं केलं तरी तुम्हाला सांगतो तुमचं काउन्सिलिंगमधलं 30% काम होतं, ओके? तर हे सगळ्यांनी करून बघा।
ठीक आहे, आज आपण कोडिंग कोर्स लॉन्च करतोय. ओके, सगळ्यात पहिले ना समजून घेऊया कोडिंग कोर्स काय आहे. ओके, लक्षात घ्या कोडिंग कोर्स कुठून चालू झाला. 3 वर्ष झाले, हे 3rd इयर आहे माझं कोडिंग कोर्स घेण्याचं. ओके, काय होत होतं की मीही एका इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडमधून आहे, राईट. तर माझ्यासाठी कोडिंग शिकणं खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे ॲक्च्युली माझ्या सिलेबसमध्ये कधी कोडिंग नव्हती, कारण इलेक्ट्रिकलमधून असल्यामुळे कोडिंग हा काही माझा म्हणजे काही सिलेबसमध्ये असायचा पार्ट नव्हताच. तरी पण मी आज माझी प्लेसमेंट सध्या टेक कंपनीमध्ये आहे आणि मी टेकमध्येच काम करतोय, राईट. म्हणजे मी कोडिंग शिकलो, पण मी जेव्हा शिकलो ना मला खूप प्रॉब्लेम्स आले. त्याचं प्रॉब्लेम येण्याचं कारण काय होतं, मराठीमध्ये एक तर कोणी शिकवत नाही, आणि जे कोणी शिकवत आहेत, जे की इंग्लिशमध्ये ट्युटर्स आहेत वगैरे आहेत, ते खूप हाय लेवल शिकवतात. पहिले 4-5 व्हिडिओ सगळ्यांना समजतात, पहिले 10 व्हिडिओ समजतात, पण 11वा व्हिडिओ समजतच नाही. त्याचं कारण काय असतं की ते कन्सिडर करतात की तुम्हाला प्रत्येक गोष्ट येते आणि त्या पद्धतीने ते लेवल वाढवत जातात. हा जो प्रॉब्लेम होता हा माझ्यासोबत सुद्धा व्हायचा. मग तेव्हा मी कोडिंग कोर्स लॉन्च केला. जेव्हा कोडिंग कोर्स लॉन्च केला त्याला इतका छान प्रतिसाद आला. प्रत्येक मुलांनी व्हिडिओज बघितले. खूप वेगवेगळ्या गावातून शहरातून मुलं येतात. सगळ्यांची इच्छा आहे की मला कॉम्प्युटरमध्ये जायचं आहे, मला इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा अशा कंपनीजमध्ये काम करायचं आहे. पण बेसिकली मुलांना हेच माहीत नाही आहे की कोडिंग आहे काय. मग मला सांगा, तुम्ही ती ब्रँच घेताय, राईट. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, एक डॉक्टर आहे. ओके, डॉक्टरनं जर म्हणत असेल की मला रक्त बघितल्यावर भीती वाटते किंवा मला इंजेक्शन द्यायची भीती वाटते, तर तो कधी डॉक्टर सक्सेसफुल त्याच्या आयुष्यात होऊ शकतो का, तुम्ही मला सांगा. डॉक्टर आहे तर त्याला इंजेक्शन द्यावंच लागेल. डॉक्टर आहे तो म्हणू शकतो का नाही मला सुईची भीती वाटते, हे शक्यच नाही आहे, कारण तो डॉक्टर आहे. समजतंय तुम्हाला. तसं जर तुम्ही इंजिनियर बनताय तर तुम्हाला कोडिंग येणं हे आवश्यक आहे. तुम्ही जर त्यातल्या त्यात जर तुम्ही CS, IT, AI किंवा ENTC अशा ब्रँचेस घेतायत, ज्याला आपण टेक ब्रँचेस म्हणतो, तर 101% तुम्हाला ते या गोष्टी आल्याच पाहिजेत. समजते सगळ्यांना. त्याच्यामुळे बेसिकली मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 0% नॉलेज असू देत, मला त्याचा काही एक प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला फक्त एक कॉम्प्युटर काय असतं एवढं जरी माहिती आहे, तुम्ही कधी कॉम्प्युटर जरी हातात घेतलं नसेल, कधी तुम्ही कॉम्प्युटरला शिवलंही नसेल, ओके, तरीसुद्धा मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो की जेव्हा तुम्ही कोडिंग कोर्स कंप्लीट कराल, तुम्ही तुमचा बेस्ट द्याल, 101% तुम्हाला प्रत्येक कोडिंगची जी गोष्ट असते, जे बेसिक्स आहेत त्या नक्की क्लिअर असतील आणि नक्की तुम्हीसुद्धा वेगवेगळे कोड लिहायला चालू कराल. ते 2 महिन्यामध्ये, जास्त काही त्याला वेळ लागणार नाही आहे. मग बेसिकपासून आपण एकदम कोडिंग कोर्स चालू करूया. मराठीतून असेल आणि उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, उदाहरण देताना की एकदम कुठे ऑक्सफोर्ड लेवलचे देणार नाही. आपल्याप्रमाणे जे आपण आजूबाजूला बघतो, तुम्ही ऑलरेडी माझे व्हिडिओज बघतायत, तुम्ही व्हिडिओज बघताना तुम्हाला माहिती आहे की माझी बोलण्याची पद्धत काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, राईट. तर त्याच पद्धतीने कोडिंग कोर्स होईल. एकदम बेसिकपासून चालू करूया. तुम्हाला मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला काहीही नाही आलं, 0% येत असेल तरीसुद्धा चालणार आहे, ठीक आहे. तर हे बेसिक झालं. मग कोडिंग कोर्समध्ये लक्षात घ्या 2 गोष्टी आहेत. एक आहे C प्रोग्रामिंग लँग्वेज, पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. समजून घ्या लँग्वेजेस काय आहेत. आता जे पालक आहेत त्यांना नक्कीच याबद्दल कमी माहिती असेल किंवा याच्याबद्दल त्यांना काही आयडिया नसेल. लक्षात घ्या इथे 2 प्रकार आहेत. जसं आपण हिंदी, मराठी, इंग्लिश, तेलुगू अशा भाषा आहेत, तसं इथे म्हणूया आपण 2 भाषा आहेत कॉम्प्युटरशी बोलण्यासाठी. तर थोडक्यात कोडिंग म्हणजे काय, कॉम्प्युटरशी कसं कम्युनिकेट करायचं. आता ॲक्च्युली तुम्ही मोबाईलला बोलू शकत नाही, राईट. ॲप वगैरे हे जे बनतात काय असे बोलून बनत नसतात. मोबाईलची एक स्वतःची भाषा आहे, कॉम्प्युटरची एक स्वतःची भाषा आहे, राईट. जशी आपल्याला जर बोलायचं आहे, मला तुम्हाला बोलायचं आहे तर मराठीत बोललं तर तुम्हाला समजतं, राईट. पण मी तेलुगूत बोललो तर तुम्हाला समजणार नाही किंवा मलाही समजणार नाही, कारण आपली एक स्पेसिफिक भाषा आहे. आपल्याला मराठी समजते, हिंदी समजते, जास्तीत जास्त इंग्लिश समजते. तसंच कॉम्प्युटरला काही समजणाऱ्या भाषा आहेत, त्यालाच आपण कोडिंग म्हणतो. तसाच प्रकारे C आहे, जावा आहे, HTML अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, ओके. या ज्या लँग्वेजेस आहेत याच शिकणाऱ्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणतो, ओके. जो कॉम्प्युटरशी बोलू शकतो त्याला म्हणत असतो आपण कोडर, ओके. मग यामध्ये 2 प्रकार, जसं आपल्याकडे हिंदी, मराठी, इंग्लिश, तेलुगू, कन्नडी अशी भरपूर भाषा आहेत. तसं इथे मी 2 भाषांवर फोकस करतोय. तो एक C आहे, एक आहे पायथन. मग C आणि पायथनच का बरं, आपण फर्स्ट इयरच्या हिशोबाने विचार करतोय. तुम्ही मेकॅनिकल घ्या, तुम्ही सिव्हिल घ्या, तुम्ही इलेक्ट्रिकल घ्या, तुम्ही कोणतीही ब्रँच घ्या, इन्स्ट्रुमेंटेशन, मायनिंग, कोणतीही ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणतीही ब्रँच घ्या, तुम्हाला फर्स्ट इयरला कोडिंग हा मॅन्डेटरी सब्जेक्ट आहे. तुम्ही मेकॅनिकल घेतलं म्हणून तुमची कोडिंग राहणार आहे अशातला भाग नाही आहे. आणि इंडियाचा सिनारिओ बघितला तर आपण IT मध्ये खूप पुढे जातोय. त्याच्यामुळे 100 पैकी 70 ते 80 जॉब्स कुठे क्रिएट होत आहेत, IT मध्ये क्रिएट होत आहेत. मग जर तुम्हाला फायनल इयरमध्ये जाऊन मेकॅनिकलमधून कोडिंगमध्ये यायचं, जसं मी आहे इलेक्ट्रिकलमधून मी तिकडे शिफ्ट झालो, राईट, IT फील्डमध्ये, तसं जर तुम्हाला व्हायचं, तुम्हाला कोडिंग येणं गरजेचं आहे. आणि नाही मला जरी नसेल व्हायचं की नाही दादा मला मेकॅनिकलमध्येच करायचं आहे, तरीसुद्धा तुम्हाला फर्स्ट इयरला कोडिंग शिकावीच लागणार आहे. कारण लक्षात घ्या फर्स्ट इयरला प्रत्येक ब्रांचला सिलेबस हा सेम असतो, ओके. मग हे ठीक आहे दादा, सगळं कळालं, ओके. मग कोडिंग काय, एक आहे C
एक आहे पायथन. मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करतोय जेणेकरून व्हिडिओ लेंदी होईल, पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल. लक्षात घ्या, सी आहे, पायथन आहे. आता अजून एक सोपं उदाहरण देतो. हे तर लक्षात आलं की 2 लँग्वेजेस आहेत, एक आहे सी, एक आहे पायथन. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे ओके, म्हणजे 2 लँग्वेजेसमध्ये मेन गोष्ट काय, का कोणी सी शिकायची आणि कोणी पायथन शिकायची. समजून घ्या, आपल्याकडे आधी सगळ्यात आपण काय म्हणतो, मातृभाषा काय होती आपल्या इंडियाची, एकदम जुनी लँग्वेज, सगळ्यात तसं संस्कृत होती. आपले सगळे वेद पुराणे सगळ्या गोष्टी कशामध्ये लिहिलेल्या आहेत, संस्कृतमध्ये लिहिल्या आहेत. आणि संस्कृत नंतर मग हिंदी आली, मराठी आली, अशा मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या भाषा आल्या. ओके, तसंच या सगळ्याचा बेस काय आपण म्हणू शकतो, इंडियाचा संस्कृत आहे. राईट, सेम लेवलला तुम्ही विचार केला त्या कोडिंग लँग्वेजेसचा सगळ्यात बेस पार्ट जो आहे ती सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ओके, ती कोणती आहे, सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. पण मला सांगा, आज आपण संस्कृत वापरतो का रे? आज आपण मराठी वापरतो, नॅशनल लेवलला गेलो तर इंग्लिश वापरतो, हिंदी वापरतो. तसंच या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेससोबत झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींची सुरुवात ओके सी प्रोग्रॅमिंगपासूनच झाली. राईट, पण आज आपण सी प्रोग्रॅमिंग वापरत नाही. आज आपण AI वापरतोय. तुम्ही शब्द ऐकला असेल, ChatGPT येतं आहे, AI येतं आहे, जे स्वतः कामं करू शकतो. पण हे सी प्रोग्रॅमिंगने नाही बनलेले आहेत. हे जे बनलेले आहेत हे पायथन प्रोग्रॅमिंगने बनलेले आहेत. मग आता सी शिकायचीच का बरं आहे? काय गरज आहे सी प्रोग्रॅमिंगची? लक्षात घ्या, जसं ABCD शिकावंच लागतं. ओके, ॲक्च्युली तुम्ही डायरेक्ट वर्डसुद्धा शिकू शकता. मी काही वेगवेगळे वर्ड शिकवेन, पण जो एक बेस असतो तो सी प्रोग्रॅमिंग आहे, कारण तिथून सुरुवात झाली. राईट, म्हणजे थोडक्यात काय की ती संस्कृत टाईप आहे. आज जरी ती संस्कृत वापरात येत नसली तरी संस्कृत शिकणं गरजेचं आहे आणि ती एक बेस लँग्वेज आहे. आता संस्कृतशी कम्पेअर करू नका, आता संस्कृतचं आता काही फार आपण वापरतच नाही. पण तसं सी प्रोग्रॅमिंगचं नाही आहे. तुम्ही जेव्हा प्लेसमेंट्समध्ये जाल, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सी प्रोग्रॅमिंग्सवर नक्की क्वेश्चन येणार. जेव्हा तुमच्या प्लेसमेंट्सच्या एक्झाम्स असतील त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सी प्रोग्रॅमिंगवर क्वेश्चन असणार म्हणजे असणार, कारण हा या प्रोग्रॅमिंगचा बेस लँग्वेज आहे. आणि पायथन प्रोग्रामिंग ही इव्हॉल्व्ड लँग्वेज आहे, ही सोपी लँग्वेज आहे कंपॅरेटिव्हली. आणि ही जी आहे ही आपण म्हणू शकतो की आजची जशी इंग्लिश आहे इव्हॉल्व्ड झाली ही लँग्वेज, तशीच ही पायथन प्रोग्रॅमिंग आहे. मग आता सी पायथन असे वेगळे कोर्स असायचं कारण काय? लक्षात घ्या, पुण्यामध्ये पायथन आहे, कारण पुणे युनिव्हर्सिटीचा एक जे करिक्युलम आहे तो 2 वर्ष आधी अपडेट झाला होता. आधी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सी प्रोग्रॅमिंगच होती, पण पुणे युनिव्हर्सिटीने काय केलं की 2 वर्ष आधी पायथन जो आहे तो आपल्या करिक्युलममध्ये ॲड केला. आधी इथे सुद्धा सीच होता. त्याच्यामुळे जे मुलं इंटरेस्टेड आहेत की मला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी कोणत्या कोर्समध्ये एनरोल केलं पाहिजे, पायथन कोर्समध्ये एनरोल केलं पाहिजे. आणि असे कित्येक मुलं असतील की नाही, मी पुण्यामध्ये ॲडमिशन नाही घेणार आहे, मी मुंबई, नागपूर, अमरावती, अकोला, लातूर, म्हणजे दुसरा पुणे सोडून कोणताही महाराष्ट्रातली जागा, तिथे जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही सी प्रोग्रॅमिंगमध्ये एनरोल केलं पाहिजे, कारण तिकडच्या युनिव्हर्सिटीजमध्ये अजून सुद्धा सी प्रोग्रॅमिंग शिकवली जाते. ओके, म्हणजे पायथनमध्ये कोण एनरोल करायचं आहे, पुण्याच्या मुलांनी पायथनमध्ये एनरोल करायचं आहे. पुणे सोडून कोणतीही युनिव्हर्सिटी असेल तर त्यांनी सी प्रोग्रॅमिंगमध्ये एनरोल करायचं आहे. ओके, आता असेही कित्येक मुलं असतील की दादा ठीक आहे, मला दोन्ही लँग्वेज शिकायच्यात, कारण फ्युचरमध्ये तर मला दोन्हीही लागणार आहेत. जेव्हा मी काउन्सिलिंग म्हणजे पहिल्यांदा कोडिंग कोर्स लॉन्च केला होता तेव्हा त्याच्यात फक्त सी आणि पायथन होतं. ओके, म्हणजे वेगळा सीचा कोर्स होता, पायथनचा कोर्स होता. पण वेगळा खूप रिक्वेस्ट आल्या की सी प्लस पायथन दादा एक कॉम्बो कोर्स बनव, तर तेच मी यावर्षीसुद्धा ठेवतोय. गेल्या वर्षीसुद्धा ठेवलं होतं. यावेळेस सी प्रोग्रॅमिंगची फीस गेल्या वर्षी किंवा आत्ताही 2 वर्षापर्यंत सेम आहे. आत्तापर्यंत याची फीस 999 आहे, अप्रॉक्सिमेटली 1000 रुपीज सी प्रोग्रॅमिंगची फीस आहे. पायथनची सुद्धा 1000 रुपीज फीस आहे. पण जर तुम्ही कॉम्बो घेत असाल, म्हणजे तुम्ही सी प्लस पायथन दोन्हीही शिकणार असाल, तर मात्र तुम्हाला फीस ती 1500 पडणार आहे. जे 2000 होत होतं ते 2000 नाही पडणार. तुम्हाला तिथे तिसरा एक कोर्स दिसेल, त्याला आपण म्हणतो सी प्लस पायथन. ओके, आय होप तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल की हे प्रोग्रामिंग काय आहे, कसं आहे. जेव्हा तुम्ही एनरोल व्हाल, मी शुअर आहे की तुम्ही नक्कीच सी शिकाल आणि पायथनही शिकाल, आणि नक्कीच तुम्ही येणाऱ्या, लक्षात घ्या, मॅथ असतं, मॅथला कधी एंड नसतो. मी म्हणू शकत नाही की मला आज पूर्ण मॅथ येतं, कारण मॅथ जेवढं शिकाल तेवढं तुम्हाला पुढे जावं लागतं, कारण त्याच्यात एक लॉजिक तुम्हाला शिकायचं असतं. तुम्हाला एकदा ॲडिशन कसं करायचं समजलं की तुम्ही कित्येक प्रॉब्लेम सोडवू शकता. तुम्हाला एकदा सबस्ट्रॅक्शन कसं सॉल्व करायचं समजलं की तुम्ही कित्येक सबस्ट्रॅक्शन करू शकता. पण त्याला कधी एंड नसतो. मॅथमॅटिक्स शिकण्याला कधीच एंड नसतो. सेम आहे कोडिंगसोबत. लक्षात घ्या, एकदा तुम्ही एक कोडिंगचे बेसिक रूल्स, बेसिक काय गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला काही पुढे अडचण येणार नाही आहे. पण ज्याला बेसिक्स येत नाही, ज्याचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन बिघडलेलं आहे, मला सांगा तो मॅथ्समध्ये पुढे जाऊ शकतो का? नाही. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय,
आजच्या काळाची गरज आहे कोडिंग, कारण सगळे जे जॉब्स आहेत सगळ्या गोष्टी जॉबसाठी चालू आहेत आणि जॉबमध्ये कोडिंग खूप गरजेची आहे. इवन फर्स्ट इयरला तुम्हाला ही गोष्ट शिकायचीच आहे. ओके, आय होप प्रत्येकाला समजलं की कोडिंग कोर्स काय आहे, एक्झॅक्टली कावर आहे, याच्याने तुमच्यासाठी काय व्हॅल्यूज क्रिएट होणार आहेत. आता बोलूया की कोडिंग कोर्सचे फीचर्स काय आहेत. आता याच्यामध्ये मी ॲक्च्युली हे गेल्या वेळेस असं काही नव्हतं, गेल्या वेळेस वेबिनार्स होते, पण यावेळेस मी खास तुमच्यासाठी, तुम्ही जसं म्हणले की कित्येक जणांना ॲडमिशन नाही भेटलं, तुमच्यासाठी हे तर फीचर्स आहेत, मी एक्सप्लेन करेनच. एक एक्स्ट्रा फीचर, जी मुलं कोडिंग कोर्समध्ये एनरोल करतील त्यांच्यासाठी स्पेशल काउन्सिलिंग सेशन्स अरेंज होतील. ओके, या काउन्सिलिंग सेशन्समध्ये तुम्हाला ब्रँच सिलेक्शन रिलेटेड गोष्टी कशा असतात, ब्रँच सिलेक्ट कशा करायच्या, पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीच्या टॉप कॉलेजेस ओके कोणते आहेत आणि त्यांचा सिक्वेन्स हा मी सांगणार आहे. ओके, म्हणजे एक लक्षात घ्या, पर्सनली मी आता ॲडमिशन ओपन करणं खूप डिफिकल्ट आहे, कारण मला त्या मुलांना वेळ द्यायचा आहे. हां, पण मी हे करू शकतो की तुम्ही जे कोणी मुलं एनरोल्ड आहात, जे कुठं तुम्ही काउन्सिलिंग नाही घेऊ शकले, जरी तुम्ही हे एनरोलमेंट केलं तर मी एवढं तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमची जी लिस्ट आहे, जी बघा या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, कॅप राऊंड 1ची लिस्ट. ओके, तर कॅप राऊंड 1च्या लिस्टला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंग सेशन्समधून मिळतील. ओके, हे जास्तीत जास्त एक 6 तासाचे सेशन्स असतील सगळे मिळून. ओके, पण हे 6 तासाचे सेशन्स इतके व्हॅल्युएबल असतील की पुणे असू देत, मुंबई असू देत, मी पर्सेंटेजचे स्लॉट्स बनवीन की 90 to 100% कशी लिस्ट बनवायची, त्याच्यामध्ये की जेवढ्या काही स्ट्रॅटेजीज मला शिकवता येतील, ऑलमोस्ट एक 7-8 स्ट्रॅटेजीज असतात की लिस्ट कशी बनवायची, शफलिंग स्ट्रॅटेजी असेल, ग्रुपिंग स्ट्रॅटेजी असेल, या सगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात, या सगळ्या स्ट्रॅटेजी मी या काउन्सिलिंग सेशन्समध्ये हे पूर्ण शिकवेन तुम्हाला. ओके, आणि ॲट दी एंड प्रत्येकाला तुम्हाला स्वतःची लिस्ट नक्की बनवता येईल. ओके, मी लिस्ट अशी डायरेक्टली प्रोव्हाइड नाही करेन, पण असे सेशन्स असतील की ज्याने तुम्ही स्वतःची लिस्ट, प्रत्येक मुलगा आपापली लिस्ट बनवू शकेल, त्याला समजेल की टॉप कॉलेज कोणतं आहे, मला प्रायोरिटी कशी सेट करायची आहे, त्याच्यामुळे काउन्सिलिंगची चिंता मात्र तुमची मिटून जाईल. ओके, बाकी ते यूट्यूबवर व्हिडिओ येत आहेत, रेग्युलर व्हिडिओ येत आहेत, राईट, बट जे काही गोष्टी असतात की ज्या यूट्यूबवर सांगता येत नाही, ते प्रत्येक छोट्यातली कोणतं कॉलेज खराब आहे, कोणतं कॉलेज चांगलं आहे, कॉलेजच्या प्लेसमेंट्स कशा आहेत, असे सगळे सेशन्स घेऊन एक कॉलेजचा ओव्हरव्ह्यू सांगून, पुण्यात जायचं तर कशी लिस्ट बनवली पाहिजे, मुंबईत जायचं तर कशी लिस्ट बनवली पाहिजे, ओव्हरऑल काय शॉर्टकट्स कसे आहेत, काय स्ट्रॅटेजी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी काउन्सिलिंग सेशनमध्ये करणार आहे. आणि हे काउन्सिलिंग सेशन प्रत्येकासाठी फ्री असतील. फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्ही जर कोडिंग कोर्समध्ये एनरोल असाल, मी ॲक्च्युअली प्लॅन होऊ शकत होतं की याला एक वेगळी प्राईस ठेवून काहीतरी याच्यासाठी वेगळं, पण मी विचार केला की ठीक आहे, हे फ्रीच असलेलं चांगलं आहे आणि प्रत्येकासाठी फ्री असेल. जो कोडिंग कोर्समध्ये एनरोल्ड आहे त्या प्रत्येकासाठी हे सेशन्स फ्री असणार आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची लिस्ट स्वतः बनवू शकाल एवढी गॅरंटी तर मी देतो. ओके, ठीक आहे, हे झालं एक एक्स्ट्रा पार्ट तुमच्यासाठी. त्याच्यानंतर मग कोडिंग कोर्सचेच काही फीचर्स आहेत जे खूप म्हणजे विचार करून बनवलेत. लक्षात घ्या, मेनली काय होतं माहिती का, आपल्या महाराष्ट्रामध्ये मी बघतो आपल्याकडे एक प्रॉब्लेम काय, आपल्यात थोडंसं प्रॉब्लेम असा येतो की आपण जास्त बोलू शकत नाही, राईट. आपण काय करू शकत नाही, आपल्याला एखादा डाऊट आला तर मे बी तुम्ही टीचरला विचारायला घाबराल, राईट. पण मला सांगा, जर असं एक सॉफ्टवेअर आहे की तिथे तुम्हाला फक्त डाऊट पोस्ट करायचा आहे आणि 48 तासामध्ये 24 तासामध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय येतोय, राईट. आणि समजा तुम्हाला तेही समजलं नाही तर तुम्ही त्या टीचर जो कोणी असेल त्याला कॉन्टॅक्ट कराल आणि झूम मीटिंगमध्ये तुम्ही तुमचा डाऊट सॉल्व्ह करू शकाल. तर हीच कन्सेप्ट आम्ही लास्ट इयर लॉन्च केली, ती म्हणजे डाऊट्स करू. एक टीम क्रिएट केली आहे, ती टीम टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये आहे. ओके, तुम्हाला जे काही डाऊट कोडिंग कोर्स रिलेटेड येतील, सपोज माझं लेक्चर झालं आणि माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही डाऊट आला, ओके, तर ॲक्च्युली काय होतं, खूप डाऊट आले तर मी सॉल्व्ह करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे एक टीम क्रिएट केलेली आहे. माझं टीमवर त्या पूर्णपणे लक्ष असेल आणि ते जे उत्तर देतात ते मी बघतच असेल, राईट. तेव्हा असं काही वेगळं उत्तर तुम्हाला येणार नाही. आणि जर समजा तुम्हाला एखादा डाऊट पडला, तुम्हाला फक्त डाऊट्स गुरुला मेसेज करायचा आहे, ॲपमध्ये तो फीचर आहे, तुम्हाला त्यांच्याकडून रिप्लाय येईल, तुम्हाला जो काही क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर येईल, राईट. आणि जर समजा असं झालंच की इन केस तुम्हाला एखादी गोष्ट समजलीच नाही, फारच अडचण आली, तर ते तुम्हाला पुन्हा एकदा डबल समजून सुद्धा सांगतील, ठीक आहे. किंवा हा एक फीचर तुमच्या सगळ्यांसाठी भारी असेल. ओके, म्हणजे समजा माझं लेक्चरमध्ये काही तुम्हाला वाटलं की हा डाऊट आहे, मला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा समजला नाही, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नाही, 0 to hero काय, मी एक्सपेक्ट करतो की गावाकडच्या मुलांनी कधी कॉम्प्युटर बघितलेलं नसतं. मी तुम्हाला सांगतो कित्येकदा तुम्हाला कोणती ब्रँच घ्यायची म्हणलं की कॉम्प्युटरच्या जागी कॅम्प्युटर असं मुलं म्हणतात, कारण हे गावाकडं बोलीभाषेमध्ये त्याचा कॅम्प्युटर होतं. ओके, मग असा जरी मुलगा असेल तर मी एवढं गॅरंटी देऊन सांगतो की असाही मुलगा 2 महिन्यानंतर नक्की कोडिंग करू शकेल, त्याला काही एक अडचण येणार नाही, कारण सगळ्या गोष्टी एकदम बेसिकपासून चालू होतील. मग राहिला विषय प्लेसमेंट गुरु काय. ॲक्च्युली माझ्या हे लक्षात आलं होतं की मॅथ्स जसं असतं की थोडक्यात तुम्ही काय, मी किती असं सांगितलं बोर्डावर की ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही
जोपर्यंत तुमच्या चुका होणार नाहीत तोपर्यंत तुमच्या मनात ते काही जमत नसतं. ओके, काही गोष्टी असतात ज्या प्रॅक्टिकली केल्याच पाहिजेत, राईट. त्याच्यासाठी हा प्लेसमेंट गुरु आम्ही एक नवीन हे चालू केला. काय असतं की कोडिंग इज लाईक मॅथ्स. ओके, तुम्हाला जसं मॅथ्समध्ये काही क्वेश्चन सोडवायचे असतात तसेच तुम्हाला कोडिंगमध्ये क्वेश्चन सोडवायचे असतात. ते मी जर बोर्डवर सोडवून दाखवले तर ते तात्पुरते समजतील पण फ्युचरमध्ये ते तुमच्या लक्षात राहणार नाहीत. मग ते तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा प्लेसमेंटसाठी बघत असता तेव्हा तुम्ही हे कोणी बघणार नाही की तुम्हाला थेरी येते का. सगळेजण काय बघतील की ॲक्च्युअल कोडिंग तुला येते का. ॲक्च्युअल कोडिंग बघण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले पाहिजेत. तर प्लेसमेंटची जेव्हा तुम्ही प्रिपरेशन चालू कराल इन फ्युचर, जेव्हा थर्ड इयरमध्ये जाल तेव्हा प्लेसमेंटची प्रिपरेशन तुम्ही नक्कीच चालू करा. त्या प्लेसमेंटच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही कोणाकडे गेलात ना तर ते तुम्हाला म्हणतील की बेसिक 30 to 40 क्वेश्चन्स तू सॉल्व्ह कर. ओके, बेसिक 30 to 40 क्वेश्चन सॉल्व्ह कर. तर ते जे बेसिक 30-40 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे एक बेस क्रिएट करण्यासाठी, तेच मी इथे ठेवलेले आहेत. ओके, या 40 क्वेश्चन्स तुमच्यासाठी रोज एक क्वेश्चन अपलोड होईल ॲज अ होमवर्क. ओके, जेव्हा खूप लोड असेल तेव्हा होणार नाही, त्याची काळजी करू नका. लेक्चरसुद्धा 25 मिनिटाच्या वर ठेवणार नाही. मला माहिती आहे, मी तुमच्या या सगळ्या फेजमधून गेलो आहे. सो आय नो की तुम्ही किती वेळ लेक्चर करू शकता. या प्रत्येक गोष्ट मी तशीच डिझाईन करेन. आणि इथे सुद्धा होमवर्क देताना 1 दिवसाआड 2 दिवसाआड येईल, पण असे 40 क्वेश्चन्स असतील. ओके, हे जर 40 क्वेश्चन्स आणि त्याचे व्हिडिओ सोल्युशनसुद्धा तुम्हाला व्हेरी नेक्स्ट डे भेटतील. आज असेल क्वेश्चन, नेक्स्ट डे तुम्हाला त्याचं सोल्युशनसुद्धा भेटेल. आणि त्याच्याने काय होईल की तुम्हाला ऑनलाईन तुम्ही कंपायलरवर सुद्धा स्वतः कोडिंग करायला शिकाल. मी तर माझ्या लेक्चर्समध्ये सांगणारच आहे. प्लस तुम्हाला हे एक 40 क्वेश्चन्सचा होमवर्क मिळणार आहे, जेणेकरून काय होणार आहे की तुमचे जे एक बेस असतो ना तो एकदम परफेक्ट होईल. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही थर्ड इयरमध्ये जाल आणि प्लेसमेंटचं प्रिपरेशन चालू कराल ना तेव्हा तुम्ही एकदम म्हणजे उडण्यासाठी तयार असाल. तुमच्यासाठी प्रत्येक एक तुमचा जो बेस असेल ना तो पूर्णपणे क्लिअर असेल. तर तुमचा प्लेसमेंटचा बेस हा क्लिअर करेल. जे काही तुमचे डाऊट्स असतील ते पूर्णपणे क्लिअर होतील. आणि व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या, तुम्ही कोणतीही ब्रँच घ्या, काहीही करा, कोडिंग तर शिकायचीच आहे. तर फर्स्ट इयरमध्ये जो काही सिलेबस आहे, सिलेबस ओरिएंटेड पूर्ण प्लॅन्ड असेल की तुमचा विचार करा ना, 2 महिने सुट्ट्या आहे. 2 महिन्यामध्ये जर तुमचे ॲक्च्युली एका वर्षामध्ये तुमचं कॉलेज मे बी सप्टेंबरमध्ये चालू होईल, राईट. आणि तुमच्या एक्झाम्स येणार जानेवारीमध्ये. 4 महिन्यामध्ये तुम्हाला 5 विषय करायचे आहेत. नेक्स्ट 4 महिन्यामध्ये 5 विषय करायचे आहेत. इंजिनिअरिंगमध्ये पर सेमिस्टर 5 सब्जेक्ट्स असतात. त्या 10 सब्जेक्ट्सच्या लोडपैकी जर एखाद्या सब्जेक्टचा लोड या 2 महिन्यातच तुमचा मोकळा होतोय तर विचार करा, नक्कीच दुसऱ्या सब्जेक्ट्सला तुम्ही वेळ देऊ शकाल. तुमचा पॉईंटर वाढेल. आणि हे जे आपण ऐकतो ना की इंजिनिअरिंग डिफिकल्ट आहे, वेळ भेटत नाही, बॅकलॉग्स होतात, हे होण्याचा चान्सच राहणार नाही. ओके, तर अशा सगळ्या गोष्टी प्लॅन करून कोडिंग कोर्स लॉन्च केला जाईल. जेव्हा जेव्हा असं असेल की फॉर्म फिलिंग असेल वगैरे तेव्हा तुम्हाला सुट्ट्यासुद्धा दिल्या जातील. ओके, आय होप प्रत्येकाला, मला माहिती आहे थोडा व्हिडिओ लेंदी झाला असेल पण लक्षात घ्या फीचर्स इतके आहेत, गोष्टी इतक्या प्रोव्हाइड करायच्या आहेत की ते प्रत्येक गोष्ट मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटते. आय होप ज्यांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. नक्कीच कोडिंग कोर्स तर मी घेणारच आहे, फुल फ्लेशन होईल. नक्कीच ॲट दी एंड तुम्ही म्हणाल की यार दादा मी कोडिंग शिकलो, मला काही येत नव्हतं पण आज मी खूप चांगल्या लेवलला आहे. आणि राहिला विषय काउन्सिलिंगचा, नक्कीच जी मुलं एनरोल नाही करू शकली तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की एक तर तुम्हाला कोडिंग कोर्स तर मिळतोच आहे, त्यासोबत तुमचं काउन्सिलिंगची सुद्धा चिंता मिटती आहे. ओके, आय होप प्रत्येकाला या गोष्टी आवडल्या असतील. जी मुलं इंटरेस्टेड आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करेन लवकरात लवकर एनरोल करा. शेवटी ही जी बॅच आहे, बॅच 1 आहे, याला नक्कीच काही ना काही एक लिमिट असेल. कारण किती ॲडमिशन घेतले तर शेवटी मला इथं डाऊट सॉल्व्ह करायचे आहेत प्रत्येकाचे, राईट. त्या टीमला प्रत्येकाचे डाऊट सॉल्व्ह करायचे आहेत. सो याही गोष्टीसाठी सीट्स ज्या असणार आहेत त्या थोड्याशा लिमिटेड असणार आहेत. नक्कीच काउन्सिलिंगपेक्षा जास्त असतात इथे सीट्स, पण एवढ्या लगेच या क्लोज नाही होणार मला नाही वाटत. बट स्टील ज्यांना इंटरेस्टेड आहेत आज ना उद्या जर रजिस्टर करायचंच आहे तर आजच्या आज रजिस्टर करा लवकरात लवकर, जेणेकरून आपल्याला क्लासेस आपले चालू करता येतील. अजून तुम्हाला काही जर डाऊट राहिला असेल तर तुम्ही लक्षात घ्या, काही ॲप रिलेटेड डाऊट असेल, तुम्हाला पेमेंटमध्ये इश्यू येते, काहीही इश्यू येते, तर तुम्ही टेक्निकल सपोर्ट टीमला कॉल करू शकता. ओके, यांना पर्सनल काही क्वेश्चन विचारू नका की CETत मला एवढे मार्क येतं असं, किंवा मी म्हणजे एक तुम्हाला ॲप रिलेटेड, ॲपमध्ये लॉग इन होत नाही आहे, पेमेंट इश्यू येतो आहे, कोर्स कसा परचेस करायचा समजत नाही आहे, किंवा पेमेंट कसं करायचं समजत नाही आहे, असे टेक्निकल इश्यूज तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हा जो नंबर आहे ॲक्च्युली माझा आहे. ओके, आणि मला माहिती आहे की मी जसंच ऑलरेडी मी एकही मिनिट त्या फोनला रिंग येत नसते. तुम्हाला वाटेल की दादा बिझी येतोय माझा फोन, पण दादा माझा फोन उचलत नाही आहे. काय होत असतं की दोघं जण ॲट अ टाईम कॉल केले तर जो कॉल करतोय त्याची रिंग वाजत असते, दुसऱ्याला तो बिझी दाखवतो. ओके, त्यामुळे मी असं काही नाही की मी
फार कमी फोन उचलतो, 50, 60, 70 मॅक्झिमम मला पॉसिबल होतात. ओके, 100 जास्तीत जास्त मी एका दिवसात फोन उचलू शकतो, बाकी मी फोन उचलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर याच्यावर कॉल कराल तर व्हेरी हाय चान्स की तो उचलला जाणार नाही. बट तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप करा. ओके, मी माझ्या परीने प्रयत्न करेन, जेवढ्यांना मला रिप्लाय देता येईल मी तेवढा उद्या रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. ओके, बट प्रयत्न करा की शॉर्ट क्वेश्चन्स असावे. तुम्ही असं विचाराल की दादा मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊच का, तर आता हे मी कसं मेसेजच्या माध्यमातून सांगणार, राईट? म्हणजे जेवढं शॉर्ट असेल तेवढा इझिली मला रिप्लाय देता येतील. ठीक आहे, पण खूप सारे डाऊट्स येणार आहेत. आय नो, विचार करा, ह्यांची टीम आहे. तर हे परेशान झाले होते की किती मेसेजेस येत आहेत फक्त टेक्निकलचे. तर मला माहिती आहे माझा नंबर, तर मी ऑलरेडी आत्ता व्हॉट्सअपवर 7,000 मेसेज पेंडिंग आहेत. माझी इच्छा नसते की तुमच्या कोणाचे मेसेज रीड असं काही करू नये वगैरे, असं काही नसतं. पण किती जणांना रिप्लाय करणार, पॉसिबल होत नाही ते. ओके, तर तुम्हाला काय जे अडचण येते ती मला याच्यावर कॉन्टॅक्ट करा. काही कोडिंग कोर्स रिलेटेड अडचण येत असेल तर यांना सांगा की ॲप रिलेटेड OTP वगैरे अशा छोट्या काही गोष्टी असतील, टेक्निकल गोष्टी असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे, कोर्सची लिंक दिलेली आहे. आज तुम्ही नक्कीच एनरोल करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.